आता मित्रांनो, हे निकष मला अजून जास्त महत्त्वाचे वाटतात, कारण की याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ असतो. तर म्हणून हे निकष तुम्ही व्यवस्थित बघा. म्हणून हे निकष बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं आवश्यक आहे. तरच हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. नमस्कार मित्रांनो, जीके चेकपॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खुश खबर आहे, खुश खबर आहे, खूप मोठी खुश खबर आहे. नगर परिषदेच्या जागा आलेल्या आहेत आणि हे वर्ष मित्रांनो तुमच्यासाठी एक गोल्डन इयर आहे. सहकार भरती, नगर परिषद, जिल्हा परिषद, त्यानंतर पशुसंवर्धन, त्यानंतर वनसेवा, कितीतरी परीक्षा आलेल्या आहेत आणि या परीक्षामध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेत लागायचं आहे. आणि विशेष म्हणजे पॅटर्न सेम आहे. फक्त या परीक्षेचा पॅटर्न सोडला तर इतर परीक्षेचा पॅटर्न सेम आहे. म्हणून युट्यूबवरील इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा बरेच व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही हा एकच व्हिडिओ बघा. व्हिडिओची लेंथ थोडीशी जास्त असेल, पण एकच व्हिडिओ बघा आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करा. म्हणून व्यवस्थित बघा. सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि चॅनलला नक्की लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करू. बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क ची परीक्षा आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात ही एकच परीक्षा होणार आहे. म्हणजे इथं जिल्ह्यावाईज अशा पद नाही आहेत की अमक्या जिल्ह्यात एवढे पद आहेत, तमक्या जिल्ह्यात तेवढे पद आहे, असला काही प्रकार नाही आहे. राज्यस्तरावर ही परीक्षा होणार आहे आणि गट क ची पद आहेत, अराज्यपत्रित पद आहेत. ठीक आहे ना. आता गट क मध्ये सुद्धा श्रेणी अ, ब आणि क अशा पद्धतीने ते कॅटेगरायझेशन त्यांचं आहे. तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि म्हणून ही फॉर्म भरताना आपल्याला कुठं करायचं आहे, mahadma.maharashtra.government.in या संकेतस्थळावर आपल्याला ते अर्ज भरायचे आहेत. आता परीक्षेचं ऐकून वेळापत्रक इथे दिलेलं आहे. तर वेळापत्रक बघून घ्या मित्रांनो. अर्ज 13 जुलै पासून सुरू होणार आहेत. तर 20 ऑगस्ट पर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहेत. ठीक आहे ना. तर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा दिनांक 20 ऑगस्ट ही फायनल डेट त्यांची आहे. ठीक आहे ना. आता बाकीचं जे शुल्क आहे ऑनलाईन पद्धतीने भरण्याचं हे सुद्धा 20 तारखेपर्यंत त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे ना. आता प्रवेश पत्र जे हॉल तिकीट आपण म्हणू, ते हॉल तिकीट या संकेतस्थळावर त्यांनी ते दिले जाईल किंवा देतील तिथे. तर परीक्षेचा दिनांक अजून आलेला नाहीये, तर तो येणाऱ्या प्रॉब्ली ऑगस्ट महिन्यानंतरच तो येईल. ठीक आहे ना. तर परीक्षेची तारीख याच्यामध्ये फिक्स नाही. ठीक आहे. पुढे बघू आपण. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कम्प्युटर बेस आहे. त्यामुळे सगळी ऑनलाईन पद्धतच आहे आणि ऑनलाईन प्रोसिजरनेच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या. ही त्यांची वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला तसं जायचं. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघू आपण. आता या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा अंतर्गत जे काही संवर्ग आहेत, कोणकोणते संवर्ग आहेत, तर बघा मित्रांनो, हे जवळपास 8 संवर्गासाठी ही भरती होत आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते संवर्ग आहेत बघा. स्थापत्य, अभियांत्रिकी, त्यानंतर विद्युत अभियांत्रिकी, त्यानंतर संगणक अभियांत्रिकी, त्यानंतर पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिक सेवा, त्यानंतर महापरिषद नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा, त्यानंतर कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, त्यानंतर अग्निशमन सेवा आणि स्वच्छता निरीक्षक. आणि याच्यामध्ये तुम्ही एक विशेष म्हणजे गट क चे पद जरी असले हे, पण प्रत्येक जे संवर्ग आहेत त्या संवर्गामध्ये श्रेणी अ, ब आणि क असे संवर्ग आहेत. म्हणजे प्रत्येक पोस्ट आहे त्याच्यामध्ये श्रेणी अ च्या जागा, त्यानंतर श्रेणी ब च्या जागा आणि श्रेणी क च्या जागा अशा ऐकून जागा आहेत. तर त्या कशा पद्धतीने ते अजून आपण डिटेल खाली बघूयात. चला मग आपण खाली जाऊयात. आता ह्या पदाचा तपशील आहे की तुमचे जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार कशा कशा पद्धती आहेत किंवा कोणकोणत्या कॅटेगरी त्यांनी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, हे सगळे इथे माहिती दिली आहे. ठीक आहे ना. तर आपण पुढे बघूया. आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागांचं डिस्ट्रीब्युशन. आता बघा, स्थापत्य. ठीक आहे ना. स्थापत्य ज्याला आपण सिव्हिल म्हणू, गट क श्रेणी अ च्या बघा. तर श्रेणी अ च्या किती आहेत टोटल जागा? 25 जागा आहेत. ठीक आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या जागा कशा आहेत त्या बघून घ्यायच्या. त्यानंतर स्थापत्यच अभियांत्रिकी स्थापत्य गट ब. ठीक आहे ना. गट क श्रेणी ब च्या जागा. तर ह्या जवळपास 134 जागा आहेत. खूप आहेत मित्रांनो. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर वाल्यांनी खूप केअरफुली ह्या गोष्टी करायच्या. त्यानंतर बघा, ही स्थापत्य गट क श्रेणी क मधल्या पदे आहेत. आता ही पदे किती आहेत? 232 पदे आहेत. आता 58 पदे नगर परिषद कर्मचारी यांच्यासाठी राखीव असतील. आता 232 पद आहेत टोटल श्रेणी क मधले. तर या श्रेणी क मधले जे 58 पदे आहेत 232 पैकी, हे जे नगर परिषद मध्ये जे कर्मचारी ऑलरेडी आहेत, हे त्यांच्यासाठी स्पेशली राखून ठेवलेले आहेत. ठीक आहे ना.
आणि उरलेले जे काही पद आहेत म्हणजे 174 पदे हे कोणासाठी जे सर्वसाधारण उमेदवार म्हणजे आपल्यांसाठी जे आपण अप्लाय करू त्याच्यासाठी म्हणजे श्रेणी क साठी स्पेशली त्यांनी डिपार्टमेंटल जे लोक आहेत त्यांना ठेवलेले आहे. ठीक आहे ना. चला पुढचा आता बघू आपण विद्युत इलेक्ट्रिकल इंजिनियर श्रेणी क श्रेणी अ मध्ये गट क श्रेणी अ मध्ये रिक्त पदे किती आहेत 5 पदे आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर श्रेणी ब बघू आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर 7 पदे आहेत. ठीक आहे. त्यानंतर श्रेणी क मध्ये बघू आता आता श्रेणी क मध्ये थोडे जास्तच पदे असणार आहेत आणि 36 पदे आहेत टोटल आणि या 36 पैकी 9 पदे हे नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी राखीव आहेत. म्हणजे तुमच्यासाठी जे तुम्ही बाहेरचे स्पर्धक आहेत तर त्यांच्यासाठी टोटल किती जागा राहतात 27 त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी आहेत. ठीक आहे ना. चला पुढचा आता बघू आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग. ठीक आहे. सेवा संगणक श्रेणी अ मध्ये किती आहेत 2 पदे आहेत. ठीक आहे. पुढचा श्रेणी ब मध्ये जर विचार केला तर किती पदे येतात 2 पदे येतात. त्यानंतर पुढे मुद्दा श्रेणी क मध्ये आता याच्यामध्ये जसं ऍज युजल सांगितलं की प्रत्येक श्रेणी क मध्ये म्हणजे प्रत्येक पोस्ट मध्ये जेव्हा तुम्हाला श्रेणी क दिसेल तर त्या श्रेणी क मध्ये डिपार्टमेंटल जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जागा राखीव आहेत आणि उरलेल्या जागा हे तुमच्यासाठी असणार आहेत. म्हणून याच्या सुद्धा संगणकच्या केसमध्ये श्रेणी क मध्ये किती 41 जागा आहे आणि त्याच्यापैकी 10 पदे हे कोणासाठी राखीव असणार आहेत जे नगर परिषदचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे ना. तर उरलेले मग जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी किती जागा राहणार आहेत 31 जागा. चला पुढचं पद बघू आता आता पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी गट क श्रेणी अ चे तर याच्यामध्ये किती पद आहेत 4 पद आहेत. ठीक आहे. आता याचा क्रायटेरिया काय आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण पुढे बघू. पहिले फक्त जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं दिलेलं आहे त्यांनी ते बघून घ्या. त्यानंतर श्रेणी ब चा जर विचार केला तेच पद आहे तोच संवर्ग आहे तर याच्यामध्ये किती पद आहेत 6 पद आहेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघा श्रेणी क जसं ऑलरेडी सांगितलं की श्रेणी क मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटल मधल्या कर्मचाऱ्यांना जागा राखीव ठेवल्या आहेत तर या 55 पैकी 14 हे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या किती आहेत 41 ह्या कोणासाठी जागा राखीव आहेत हे जे स्पर्धा करणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. पुढचं पद बघा आता नगर परिषद लेखा परीक्षक व लेखा सेवा गट क मध्ये श्रेणी अ तर याच्यामध्ये किती पद आहेत 5 पदे दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर विचार केला श्रेणी ब चा जर विचार केला तर किती पदे आहेत 15 पदे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विचार जर करू आपण तर गट श्रेणी क तर श्रेणी क मध्ये जसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की 227 पद आहेत आणि 227 पदांपैकी 57 पदे हे कोणासाठी आहे नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी अवेलेबल आहेत. तर 57 पदे हे त्यांच्यासाठी आहेत आणि उरलेली जी पदे आहेत ती पदे कोणासाठी असतील जवळपास 170 पदे हे बाहेरच्या लोकांसाठी जे स्पर्धा करणार आहेत. ठीक आहे ना. सर्वसाधारण उमेदवार. चला पुढचा संवर्ग बघू आता नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा गट क ह्या पदासाठी मला वाटतं सर्व ग्रॅज्युएशन सर्व लोक याच्यासाठी अप्लाय करू शकणार आहे. म्हणून या पदासाठी खूप मोठी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. तर आपण ते काय नेमकं काय क्वालिफिकेशन क्रायटेरिया ते बघूच. तर या श्रेणी अ साठी किती पद आहेत 24 पद आहेत. त्यानंतर आपण श्रेणी ब चा जर विचार केला तर श्रेणी ब साठी किती पद आहेत 93 पदे आहेत आणि श्रेणी क जी की सर्वांसाठी आहेत डिपार्टमेंटल पण याच्यामध्ये असणार आहेत तर 462 पद आहेत. तर 462 पदापैकी 116 पदे हे नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी काय आहेत रिझर्व्ह आहेत म्हणजे रिझर्व्ह आहेत आणि त्यांच्यासाठी राखीव आहेत. तर 116 पदे आहेत आणि जे कॉम्पिटिशन बाहेरून करणार आहेत त्यांच्यासाठी जवळपास 346 पदे आहेत आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता इथं आरक्षणाचा क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे. तो आरक्षण कशा पद्धतीने आहे हे सुद्धा तुम्हाला वैयक्तिकरित्या बघायचं. ठीक आहे. आता ही संपूर्ण ऍड मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल तिथे तुम्ही सुद्धा जाऊन वैयक्तिकरित्या बघू शकता. चला पुढचा बघू आता नगर परिषद अग्निशमन सेवा गट क श्रेणी अ याच्या श्रेणी अ मध्ये किती आहेत 8 पदे आहेत. त्यानंतर श्रेणी ब चा जर विचार केला तर 45 पदे आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर श्रेणी क मध्ये जवळपास 319 पदे आहेत त्यापैकी 80 पदे हे कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. तर उरलेली पदं किती उरतात मग 239 तर 239 हे पद आपण सर्वसाधारण स्पर्धा किंवा सर्वसाधारण उमेदवारांसाठी ती राखीव असणार. ठीक आहे. आता पुढचा पद परत दिसते आपल्याला स्वच्छता निरीक्षक सेवा गट क श्रेणी अ मध्ये किती रिक्त पद आहेत 4 पदे आहेत. त्यानंतर श्रेणी ब चा विचार केला तर 31 पदे रिक्त आहेत. त्यानंतर श्रेणी क चा जर विचार केला तर याच्यामध्ये श्रेणी क दिलेली नाहीये. ठीक आहे. तर श्रेणी ब याच्यामध्ये आहे. आता पुढचे मुद्दे काही गोष्टी आहेत. आता हे जसं की ऑलरेडी तुम्हाला सांगितलं तर ते जे जागांचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन केले की कर्मचाऱ्यांना किती जागा
तर ते कर्मचाऱ्यांना 25% ठेवलंय. टोटल जागांच्या 25% त्या कर्मचाऱ्यांना ठेवलंय. तर असं ते तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल. ही टिप त्यांनी इथं दिलेली आहे. ठीक आहे ना. आता जे पदसंख्या असतात आणि आरक्षण असतं त्या आरक्षणासंबंधित ह्या सर्वसाधारण तरतुदी ह्या खाली दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला पर्सनली वाचायच्या आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॅटेगरीनुसार तुम्ही हे एकदा वाचून घ्या. केअरफुली वाचा. कसं आहे, आपण कुठलाही फॉर्म भरतोय तर फॉर्म भरताना थोडासा तुम्ही वेळ द्या स्वतःला. 5 मिनिटं 10 मिनिटं वाचायला लागतील, पण तुम्हाला वाचल्यानंतर व्यवस्थित गोष्टी समजतील. आता हे आपण या व्हिडिओमध्ये घेऊ शकलो असतो, पण याच्यात बराच वेळ जातो, तर म्हणून ह्या गोष्टी आपण स्किप करणार आहे. तर आरक्षणासंबंधी सर्वसाधारण तरतुदी ते तुम्हाला वैयक्तिकरित्या वाचायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा मुद्दा दिसतो पात्रता. पात्रता भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे. वयोमर्यादा इथे दिलेली आहे. जनरली वयोमर्यादा आपल्या सगळ्यांना माहित असते, तर ही वयोमर्यादाचा चार्ट इथे दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमची वयोमर्यादा तुम्ही ठरवा की आपण याला खरंच एलिजिबल आहे की नाही. तर हे सर्व चार्ट इथं दिलेला आहे. त्यानंतर आता पुढे याच्यामध्ये वयोमर्यादी संबंधीच्या ह्या काही गोष्टी दिलेल्या आहे, तर त्या सुद्धा तुम्हाला वैयक्तिक वाचायच्या. ठीक आहे ना. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शैक्षणिक अर्हता, ज्याची आपण आतुरतेने या व्हिडिओमध्ये कदाचित वाट बघत आहोत. तर लक्षपूर्वक आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होतील. ठीक आहे. तर बघूया आता आपण. बघा, पहिली जे अभियांत्रिकी सेवा आहे स्थापत्य, सिव्हिल इंजिनियर. तर सिव्हिल इंजिनियरचा जर विचार केला तर श्रेणी अ, ब आणि क यांच्यासाठी कोणती पात्रता आहे बघा. तर मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजेत. MSCIT वगैरे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे आणि मराठीचे ज्ञान पुरेसं असलं पाहिजे. आता या केसमध्ये MSCIT त्यांनी कंपल्सरी केलं आहे किंवा नाही, रूल्स रेग्युलेशन सुद्धा आहेत, ते आपण पुढे दिलेलेच आहेत, ते पण आपण व्यवस्थित एकदा वाचून घेऊयात. तर म्हणून पुढे बघूयात. तर हे एवढा क्रायटेरिया आहेत, म्हणजे जे सिव्हिल इंजिनियरचे जे लोक आहेत पदवीधारक, तुम्हाला याच्या पदव्युत्तर वगैरे असं काही लागत नाही, फक्त पदवीच लागेल. तर त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर विचार येतो स्थापत्य अभियंता गट क श्रेणी क चा विचार. आता श्रेणी क मध्ये जर विचार केला तर जे नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जे 25% जागा त्यांनी राखीव ठेवलेल्या आहे, तर त्यांच्यासाठी बघा काय आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठ मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक. तर जे नगर परिषद मधले जे कर्मचारी आहेत, जे ऑलरेडी 25% जागा श्रेणी क मध्ये त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत, तर त्यांना पदवी लागेल किंवा त्यांच्याकडे डिप्लोमा असला तरी चालते. ठीक आहे. त्यानंतर पदवीधारकांच्या बाबतीत किमान त्यांना 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि जे डिप्लोमा धारक आहेत तर त्यांना किमान किती वर्षाचा अनुभव असला पाहिजे, 5 वर्षाचा असला पाहिजे. तरच हे कॅन्डिडेट त्याला अप्लाय करू शकतात. त्यानंतर MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं त्यांना आवश्यक असेल. हे क्रायटेरिया आहे यांच्यासाठी. आता पुढचं पद दिसते तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्युत. तर विद्युतसाठी जर विचार केला तर सेम क्रायटेरिया आहे. तर याच्यात सुद्धा आपल्याला विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजेत आणि MSCIT परीक्षा किंवा समकक्ष जे मी तुम्हाला ऑलरेडी वरच्या याच्यामध्ये सांगितलंय त्याच गोष्टी इथे सुद्धा लागू होतात. आता याच्यामध्ये परत श्रेणी क आली आणि श्रेणी क हे डिपार्टमेंटल साठी जे 25% राखीव जागा आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी कंडिशन सुद्धा तीच आहे जी वर होती. म्हणजे काय, विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा त्यांना लागेल. जे डिग्री असतील त्यांना किमान 3 वर्षाचा अनुभव आणि जे डिप्लोमा धारक असतील त्यांना किती वर्षाचा, 5 वर्षाचा अनुभव आवश्यक असेल. आणि MSCIT वगैरे ह्या सगळ्या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण असलं पाहिजेत किंवा विभागीय परीक्षा ज्यांच्या होत्या त्या सुद्धा त्यांनी उत्तीर्ण असलं पाहिजे. असा क्रायटेरिया श्रेणी क साठी दिलेला आहे. त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी सुद्धा सेम क्रायटेरिया जो ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजेत. आणि जे श्रेणी क आहेत तर श्रेणी क साठी सेम क्रायटेरिया आहे जो वर होता. ठीक आहे. आता पुढचं पद येते ते म्हणजे पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा. आता याला कुठलं क्वालिफिकेशन लागते व्यवस्थित ऐका. तर मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून यांत्रिकी म्हणजे काय, आपण म्हणून मेकॅनिकल किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक पदवी तुम्हाला लागेल. म्हणजे काय, जर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं झालेलं असेल किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जर झालं असेल तर तुम्ही पाणी पुरवठा व जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवेसाठी पात्र असू शकाल. तर तुम्ही या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर वेल अँड गुड, तुम्ही याला पात्र. त्यानंतर श्रेणी क चा जर विचार केला तर श्रेणी क साठी जे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय तेच मुद्दे यांनी परत इथे घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचं पद
लेखापरीक्षण व लेखासेवा, लेखापरीक्षण आणि लेखासेवेसाठी बघा, तर मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारक पाहिजे. बीकॉम वगैरे काही तुमच्याकडे असलं कॉमर्स फील्ड मधलं, तर तुम्ही त्याला अप्लाय असू शकता किंवा अप्लाय करू शकता. तर MSCIT किंवा समपरीक्षा असली तर फारच चांगलं असं त्यांनी क्रायटेरिया दिलेलं आहे. आणि परत श्रेणी का आलं, त्याच्यामध्ये 25% ही कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. तर यांच्यासाठी सुद्धा काय काय क्रायटेरिया आहे, वाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि नगर परिषदेतील किंवा नगर पंचायतीमध्ये कोणत्याही पदावरील किती वर्षाचा अनुभव, 5 वर्षाचा अनुभव. आता याच्यामध्ये असं काही नाहीये की तुम्हाला डिप्लोमा वगैरे, तर याच्यामध्ये 5 वर्षाचाच अनुभव तुम्हाला आवश्यक आहे, पदवीधारक आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा. तर याच्यासाठी क्रायटेरिया बघा, याच्याच हे पद का बरं फेवरेट आहे सगळ्यांचं, कारण की याला प्युअर ग्रॅज्युएशन आहे, म्हणून हे पद सगळ्यांचं फेवरेट आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक हे लागेल तुम्हाला. नंतर MSCIT परीक्षा, समकक्ष परीक्षा वगैरे ह्या गोष्टी नियमानुसार तिथे दिलेल्या आहेत. तर श्रेणी अ, ब आणि क साठी सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर श्रेणी क मध्ये जे 25% कर्मचारी वर्ग आहेत, तर त्यांना कशा पदवी आहेत बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधारक किंवा पदविकाधारक, डिग्री किंवा डिप्लोमा दोन्ही चालेल, आणि किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. याच केसला 5 वर्षाचा अनुभव पाहिजेतच. ठीक आहे ना. आणि MSCIT वगैरे सगळ्या गोष्टी आवश्यक मॅनेटरी त्यांनी केलेल्या आहेत. ठीक आहे. आता अग्निशमन सेवा, आता अग्निशमन सेवेसाठी काही स्पेशलायझेशन आहे, जसं की तो मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक असला चालते, काही प्रॉब्लेम नाही. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमधून तो उत्तीर्ण असायला पाहिजेत. ठीक आहे ना, सरळ सरळ. आणि MSCIT वगैरे मराठी भाषेचे पूर्ण ज्ञान, हे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर अग्निशमनसाठी हा क्रायटेरिया तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर श्रेणी ब साठी जर विचार केला तर याच्यामध्ये काय म्हटलंय, मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळ कोणत्याही शाखेचा पदवीधारक, त्यानंतर नागपूरमधून याच्यातून तो उत्तीर्ण असला पाहिजे, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी, अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केला त्याने असल्याला पाहिजे, तर तो एलिजिबल असू शकतो. जर त्याने वरच नाही केलेली गोष्ट असली तर ऍटलिस्ट खालची तरी करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला दिसते. ठीक आहे ना. चला आता पुढचं आपण बघू थोडस. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात, 75% वगैरे. ठीक आहे ना. तर हे अग्निशमन अधिकाऱ्यासंबंधीच्या गोष्टी आहेत. आता स्वच्छता निरीक्षक सेवा, तर याच्यामध्ये सुद्धा श्रेणी असा जर विचार केला तर मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक चालेल. त्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असायला तो पाहिजे. पदवी चालेलच, पण तुम्हाला याच्यासोबत हा डिप्लोमा सुद्धा लागेल स्वच्छता निरीक्षकचा. तर मराठी भाषेचं पूर्ण ज्ञान याच्यात आवश्यक आहे. आणि आता स्वच्छता निरीक्षक श्रेणी ब चा जर विचार केला तो कोणत्याही शाखेचा पदवीधारक, आणि याच्यामध्ये काय, स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला तो असावा. ठीक आहे ना. अशी याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे झालं ऐकूनच जे पात्रता आहे, त्या पात्रता कोणासाठी, कोण कशा पद्धतीने अप्लाय करता येईल, या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. आता आपण याच्यात बघू, कर्मचाऱ्यातून जे भरायचे पद आहेत त्याच्याबद्दल काही कंडिशन्स दिले आहेत. त्या कंडिशन इथे दिल्या आहेत. ते तुम्हाला, जर तुम्ही कर्मचारी वर्ग असाल तर ते तुम्ही एकदा नजर याच्यामध्ये टाकून घ्या. नंतर शारीरिक अहर्ता. आता ही शारीरिक अहर्ता फक्त कोणासाठी बघा, जे अग्निशमन सेवा संवर्ग गट का आहे ना, तर त्यांच्यासाठी हे शारीरिक क्षमता दिलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये बसता का, त्या सुद्धा गोष्टी बघून घ्या. ठीक आहे ना. आता इतर अहर्ता बघा, सर्व पदांसाठी जी महत्वाची होती मी तुम्हाला सांगत होतो, संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान. आता महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर राज्यसेवा नियम 2006 अंतर्गत काय म्हटलंय, सर्व राज्यसेवेतील पदांकरता तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी राज्यस्व सेवा स्वच्छता निरीक्षक वगैरे वगैरे. आता ज्यांनी ते म्हटलं नाही संगणक अहर्ता कोणाकोणासाठी लागेल, तर संगणक अहर्ता कोणाकोणासाठी लागेल आणि कोणाकोणासाठी लागणार नाही, तर त्यांच्यासाठी काही दिले. जर तुम्ही या खालीलपैकी जर गोष्टी केलेल्या असेल, आता ह्या गोष्टी आपण वाचत नाही, तर ह्या खालील गोष्टी तुम्ही जर केलेल्या असतील, ह्या बघा मी इथं एवढा बॉक्स केलेला आहे, तर या गोष्टीपैकी तुम्ही जर काही कोणी असाल तर तुम्हाला MSCIT ची गरज नाही. म्हणजे सरळ जर तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्हाला म्हणजे MSCIT ची गरज पडणार नाही. जर तुमचं 12वी मध्ये जर काही विषय झालेला असेल संगणक रिलेटेड, कम्प्युटर रिलेटेड, तरी सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग लागणार, म्हणजे तुम्हाला MSCIT वगैरे काही असं सर्टिफिकेट लागणार नाही. ठीक आहे ना. हे बाय डिफॉल्ट इथे तुम्हाला त्यांनी परवानगी दिलेली आहे.
ठीक आहे. आता मराठी भाषेचं ज्ञान तर आवश्यक आहे, ते तर ऑब्व्हियस आहे. आणि अर्हता आणि पात्रता गणनेचा दिनांक काय, तर विविध शिक्षण अर्हता वय अनुभव पात्रता विषयक अर्हता धारण केल्याचा दिनांक हा अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक गणला जाईल. ठीक आहे ना. आता इथे निवड प्रक्रिया दिली, कशा पद्धतीने निवड होणार वगैरे, तर ही महत्वाचे हे आपण एकदा बघून घेऊ. आता बघा, सरळ सेवेने भरती प्रक्रियेसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. तर परीक्षार्थी नगर परिषद नगर पंचायत कर्मचाऱ्यांकरता सर्व संवर्गातील श्रेणी क मध्ये 25% राखीव पदावर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 120 गुणांचा म्हणजे 60 प्रश्न असतील त्यामध्ये, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी. तर 120 गुणांचा एक जो पहिला पेपर असेल तो कसा असेल, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा असेल. हा पेपर क्रमांक काय असेल, 1 असेल. आणि त्याचा अभ्यासक्रम सर्व संवर्गाकरता समान असेल. म्हणजे जेवढे काही पद आहेत त्या पदांकरता एक कॉमन सिलेबस त्यांनी ठेवलाय किंवा कॉमन पेपर आहे, तो म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी. तो 120 गुणांचा असेल आणि 60 प्रश्न त्याच्यामध्ये असतील. तर हा पेपर सगळ्यांसाठी समान असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो पेपर 2. पेपर 2 हा जे काही तुमचे संवर्ग आहेत किंवा तुमचे काही जे पोस्ट आहेत त्या पोस्टनुसार तुमच्या त्या सिलेबसनुसार होतील. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा किंवा प्रत्येक संवर्गाचा पेपर हा वेगळा असणार आहे. आणि तो कितीचा असणार आहे, तो 80 मार्कचा असणार आहे, 40 गुणांचा. म्हणजे अशा दोन्ही मिळून दोन्ही मिळून किती गुणांचा मार्क, आणि असा दोन्ही मिळून किती गुणांचा पेपर होईल, तर 200 गुणांचा. 100 प्रश्न 200 गुणांसाठी. आता उपरोक्त पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ही परीक्षा एकत्र आणि एकाच वेळी होणार आहे. म्हणजे असं नाही राहणार आहे की पहिला पेपर झाला आणि मग दुसरा पेपर नंतर होईल, तर नाही. तर पेपर क्रमांक 1 मध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ऍट द सेम टाइम होणार आहेत. ठीक आहे ना. म्हणून पेपर क्रमांक 1 मध्ये किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थीचाच पेपर क्रमांक 2 तपासण्यात येईल. ही खूप महत्वाची कंडिशन आहे मित्रांनो. जर तुमचा पेपर क्रमांक 1 आहे, त्याच्यात जर तुम्हाला म्हणजे 120 पैकी 45% जर आपण काढले, तर त्या 45% तुम्हाला जर तेवढे मार्क पडले नाही, तर तुमचा सेकंड पेपर हा चेकच होणार नाही. म्हणून 45% मिनिमम क्रायटेरिया आहे, तो तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. तसेच पेपर क्रमांक 2 मध्येही परीक्षार्थीने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. वरील प्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवारांना गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल. ही कंडिशन खूप महत्वाची आहे. म्हणजे दोन्ही पेपरमध्ये काय, सरळ सरळ तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक आहे. अदरवाईज तुमचा पेपर चेकच करणार नाही किंवा तुम्हाला गुणवत्ता यादीत म्हणजे मोजण्यासाठी प्रवृत्तच करता येणार नाही. ठीक आहे ना. उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील व त्यांचा गुणवत्तेनुसार निवड सूची तयार करण्यासाठी विचार करण्यात येणार नाही, जर तुम्हाला 45% मार्क मिळाले नाही तर. ठीक आहे ना. आता तुम्हाला हा जो चार्ट इथे दिसतोय, हा चार्ट याच्यासाठी आहे की जे प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गामध्ये किती संख्या आहे त्याच्यानुसार किती जणांची म्हणजे निवड यादी तयार केली जाईल. तर इथे त्यांचा क्रायटेरिया दिलेला आहे सगळ्या गोष्टी. एक पद असेल तर 3 जण निवडले जातील. 2 ते 4 दरम्यान जर पद असतील तर 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते, नंतर 5 ते 9 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते, अशा पद्धतीने त्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. इथे परत ते परीक्षेचं स्वरूप दिलंय, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. परीक्षेचं स्वरूप कसं आहे, पेपर 1 जो असेल सगळ्यात जो कॉमन पेपर आहे, एक 60 प्रश्न 120 गुण. तर सगळ्यांसाठी कॉमन आहे. याला 70 मिनिटं वेळ असणार आहे. त्यानंतर पेपर 2 होईल 40 प्रश्न 80 गुण आणि पेपर 2 हा 50 मिनिटासाठी असेल. ठीक आहे ना. म्हणजे काय, पेपर 2 जो असेल तो पेपर 2 हा प्रत्येक जे संवर्ग आहेत त्याच्यानुसार वेगवेगळा ठरेल. फक्त पेपर 1 हा सगळ्यांना कॉमन असणार आहे. म्हणून एकूण किती आहेत, 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटं, अशा पद्धतीचं हे आहे. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा संपल्यानंतर अनेक सत्रामध्ये परीक्षा होईल आणि होतेच. तर हे नॉर्मलायझेशन पद्धत तिथे ते वापरणार आहेत. आता अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तर ऑनलाईन जायचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि कागदपत्रे वगैरे अपलोड करायचे आहेत. तर कागदपत्रेचा जी लिस्ट आहे, तर ही या पद्धतीने कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. ही लिस्ट तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्ही या लिस्टमध्ये कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागतात त्यानुसार तुम्ही ठरवा. आणि ते कागदपत्र तुम्हाला कशा फॉर्ममध्ये, जीपीजी, जेपीजी किंवा पीडीएफ या कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं अपलोड करता येतील. ठीक आहे ना. आपण पुढच्या गोष्टी बघू. तर ही वेबसाईट इथे दिली आहे त्यांनी, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. आता परीक्षा केंद्राची निवड सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे, तर ती सुद्धा आपल्याला बरोबर करा. ठीक आहे ना. पुढचं आपण बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क किती आहे. तर परीक्षा शुल्क जे ओपन मध्ये आहेत त्यांना 1000 रुपये आहेत. आणि जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आहेत किंवा त्यांना किती आहेत, 900 रुपये आहेत.
फी कशी आहे, नॉन रिफंडेबल आहे. एकदा भरली, चुकीचा फॉर्म भरला तर चुकीने फी कशी कुठे गेली तर ती फी तुम्हाला परत भेटणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. ठीक आहे ना. आता मित्रांनो, हे निकष मला अजून जास्त महत्वाचे वाटतात, कारण की याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ असतो. तर म्हणून हे निकष तुम्ही व्यवस्थित बघा. म्हणून हे निकष बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं आवश्यक आहे. तरच हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. तर बघा काय आहे याच्यात दिलेलं. एक किंवा अधिक परीक्षार्थी सर्वांसाठी अर्ज करण्यासाठीचे निकष आहेत. ठीक आहे ना. आता कधी कधी वाटतंय की मी एक किंवा अधिक परीक्षेसाठी फॉर्म भरू का? तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत बघा. कोणताही उमेदवार हा संबंधित परीक्षे अंतर्गत सेवांसाठी विविध करण्यात आलेली अर्हता किंवा पात्रता धारण करीत असल्यास कोणतीही एक किंवा त्यापेक्षा अधिक समवर्ग परीक्षेसाठी अर्ज सादर करू शकेल. मात्र अशा प्रत्येक परीक्षेसाठी त्याने परीक्षा शुल्क स्वतंत्ररित्या भरणं आवश्यक आहे. समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. सिव्हिल इंजिनियर मध्ये तुम्ही श्रेणी अ, त्यानंतर श्रेणी ब आणि श्रेणी क या तिन्ही पदांसाठी किंवा श्रेणीसाठी अर्ज करू शकता. पण तुम्हाला प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळी सेपरेट फी तुम्हाला भरावी लागेल, असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. आता असं करताना काय करायचं, म्हणजे असं आपल्याला करायचं मग काय करू शकता, तो उमेदवारास एकापेक्षा अधिक सेवांसाठी अर्ज सादर करायचा असल्यास त्याने काय केलंय, तयार केलेले जे आपण एकच लॉग इन आयडी, म्हणजे प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळे लॉग इन आयडी करायची नाही आहे. तर तिथं काय करायचं, आपल्याला लॉग इन करून पोस्ट सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आणि प्लस या खुणेवर क्लिक करावे आणि दुसऱ्या संवर्गाकरता स्वतंत्र अर्ज सादर आपल्याला तो करता येईल. ठीक आहे ना. उमेदवाराने परीक्षेअंतर्गत एकापेक्षा अधिक सेवांसाठी अधिक वेळा नोंदणी केल्याचे भरतीच्या कोणत्याही टप्प्यात जर आढळून आलं तर अशा परिस्थितीत त्यांना काय होईल की जी पहिली यशस्वीपणे जी पहिली नोंदणी केली होती तीच तीच जो नोंदणी होती तीच परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत ग्राह्य धरल्या जाईल आणि इतर कोणत्याही म्हणजे त्याच्यानंतर भरलेले जे त्यांनी नोंदणी आहेत ते त्याचा विचार केला जाणार नाही किंवा त्या ग्राह्य मानल्या जाणार नाही. ठीक आहे. आणि अशासाठी तुम्ही कितीही फॉर्म भरले तर तुमचा जो शुल्क आहे म्हणजे ती नॉन रिफंडेबल आहे, कोणती परीक्षा शुल्क तुम्हाला परत दिले जाणार नाही. ठीक आहे ना. तर संवर्ग निहाय परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास अशी परीक्षा एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल. तर ही कंडिशन राहणारच आहे आणि ती होणारच त्याच पद्धतीने. आता हे दिव्यांग उमेदवाराचं काय आहे, कशा गोष्टी आहेत तर ह्या इथे दिलेल्या आहेत. तुम्ही त्या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नंतर हे काही सेवा प्रवेशोत्तर शर्ती दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला वैयक्तिकरित्या वाचायचं आहे. तर प्रवेश पत्राबद्दल ज्या हॉल तिकीट आहे त्याच्या संबंधित काही गोष्टी आहेत त्या पण आपल्याला वैयक्तिक वाचायचं आहे. परीक्षेचा संबंधीचा प्रवेश ह्या सुद्धा आपल्याला वैयक्तिक गोष्टी आहेत त्या आपल्याला वाचायच्या. ठीक आहे ना. तर हे इथं काही नंबर दिले, काही अडचणी तुम्हाला आले तर इथे हेल्प डेस्क दिलेले आहेत. हा इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि इथे ईमेल आयडी पण असतात त्यांचे. तर त्या ईमेल आयडी वर तुम्हाला काही अडचण आली तर कॉल करा. इथे वेबसाईट दिली आहे. तर अशा पद्धतीने ऐकून भरती आहे. तर खूप चांगली भरती आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांना सुद्धा सांगता एकाच व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती भेटत असेल तर हा एकच व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा. इतर जाहिराती ज्या आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही एकदा चेक करून बघा. त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. सगळे ऍड मी टाकलेल्या आहेत. तर भेटूया आपण अशा पुढच्याच व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत असा सपोर्ट करत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.